हक्क हक्क म्हणजे काय? खोलीतला दिवा मालवून बिछाण्यात अंग टाकले तिने. पाठ जमिनीला लागताच किती बरं वाटलं तिला. खूप दमली होती. कामावरून घरी येऊन स्वयंपाक, भांडी, पाणी, सर्वांचे जेवण खावण आवरता 11:30 वाजलेले. सकाळी लवकर उठून 9 वाजता सर्व आवरून जायचं असतं तिला. बाजूला नजर टाकली. तो गाढ झोपला होता. आजही तो पिऊनच आलेला अन नशेतच 2-4 घास खाऊन झोपलेला. याला बरीच झोप येते, ती विचार करायला लागली. खाणे, पिणे, झोपणे या व्यतिरिक्त तो करतो तरी काय? अरे हो, अजून एक काम तो खूप मुत्सद्दीपणाने करतो. स्वतःचे वर्चस्व गाजविण्याचे कर्तव्य, जबाबदारी शब्द तर माहितीच नाही, पण अधिकाराने मात्र अंगात मुरलेली. स्वतःशी विचार करताना तिला झोप यायला लागली. ती गाढ झोपतच होती. तिला स्वतःवरचे त्याचे अस्तित्व जाणवले. आधी तिचं शरीर ठणकत होतं. ती कळवळली, अहो आता नको, मला बरं वाटत नाही. आता काय झाले? जवळ आलो की आपोआप बरं वाटेल. नाही आता नको, मला खूप थकवा वाटतोय, खूप झोप येते. सकाळी पण लवकर उठायचे आहे. बस पुरे झाली तुझी नाटकं. नवरा आहे तुझा, यासाठी लग्न करून आणली का तुला? अन ओढली तिला स्वतःकडे. ती निमूटपणाने पडून राहिली. असं नकोय मला, तर जरा प्रतिसाद दे. काही बळजबरी नाही करत, तुझ्यावर हक्काची बायको आहेस तू माझी. ती कणकूस हसली अन त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्या सोबत रमली. पण डोळ्याच्या कडा मात्र ओलावल्या होत्या. तो पुन्हा लागला. तिची मात्र झोप उडाली. स्वतःशीच बोलली, तुला तुझ्या हक्काची बायको मिळाली, पण सुखादुःखात साथ देणारा मला माझा हक्काचा नवरा कुठं मिळालाय?